कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम
लेकुराचे हित 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 वाहे माऊली दे चित्ता वाहे माऊली दे चित्ता माऊली दे चित्ता ऐसी
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविला प्रीती कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविला प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा सुंदरी होते ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविला प्रीती विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी व प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीचे पांडुरंग परमात्मा यांचे अत्यंत लाडके भक्त आणि जगाला वैराग्याचा संदेश देणारे जगतवंदिनी जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा आज अभंग ममतेचं वर्णन करणारा आईचं महत्व सांगणाराच अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आता तुम्हा सर्वांना माझी एक विनंती काय तुम्हा सर्वांना माझी एक विनंती की काय विनंती आहे माझी तर तुम्ही सर्वांनी हात जोडा आणि माझ्या बरोबर तुम्ही म्हणणार ना शिंदवाडीकर म्हणणार आम्हाला प्रथम नमन करू वक्रतुंडा उमा शंकराच्या सुता पायावर ठेवून माता साष्टांग दंडवत कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि महायोग पीठे तथे भीमरत्यं वरं पुंडलीकाय दातु मुनीन्द्र समाकष्टतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नम ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आदत्र जननी देवाची मस्तक माझा पायावरी या
वरी या वारकरी संतांच्या श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुण नव कंजलोचन कंज मुखकर कंज पद कंजारुणं श्रीराम श्रीराम चलो आवो जी पवन कुमार बताओ हरि चलो आओ जी पवन कुमार बताओ हरि चलो आओ वदार हरि कीर्तन ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे ठेवित मस्तक ज्या ठिकाणी जेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा असा की आज कैलासवासी सुभद्रा बापू ऐवळ या आईंचं आज प्रथम पुण्यस्मरण. बरोबर, आज या आईंचं प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहे. खरं म्हणजे एखादी व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली ती देहरूपाने जाते, पण तिची आठवण आपल्या हृदयामध्ये कायमच असते. ती व्यक्ती जरी देहरूपाने गेलेली असली तर तिची आठवण आहे का नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा भास होतो. म्हणून या घरातील या परिवारातील ऐवळे परिवारातील त्यांचे पती असतील बापू गोविंद ऐवळे, एक मुलगा आहे महादेव बापू ऐवळे व एक कैलासवासी संतोष बापू ऐवळे आणि एक मुलगी सुद्धा आहे सुरेखा दीपक पारसे. असा हा सुंदर असा परिवार आहे. पण या परिवारातून एक आईचं एक पत्नीचं छत्र या परिवाराचं हरवलेलं. या परिवारातून एक आपली आई आपली व्यक्ती आपल्याला सोडून गेली ना, म्हणून काय करावं. कारण की या जगामध्ये अनेक लोक श्रीमंत आहेत, खूप लोक श्रीमंत आहेत, पण ते हे जग सोडून गेल्यानंतर त्यांच्या पश्चातात त्यांच्या परिवारातील पुण्यस्मरण ठेवतील किंवा अन्नदान करते ह्याची गॅरंटी नाही. श्रीमंत आहे ती, पण या गोष्टीची गॅरंटी नाही. पण आज या परिवाराने आज आपल्याला आई सोडून गेली, आज आपल्याला पत्नी सोडून गेली, मग काही ना काही तर केलं पाहिजे म्हणून नामस्मरण नामयज्ञ आज ठेवलेलं आहे. खरं म्हणजे नामस्मरण किंवा पुण्यस्मरणाला अन्नदान का करायचं असतं, तर हा जो आत्मा असतो ना आजच्या दिवशी हा भगवंताच्या द्वारामध्ये जातो. भगवंताच्या द्वारामध्ये गेल्यानंतर तो आपल्याला पाहत असतो. काय करत असतो, पाहत असतो. कारण की त्या दिवशी त्याचा निवाडा असतो, त्याने पुण्य केलंय का पाप केलंय या गोष्टीचा निवाडा असतो. मग काही काहींनी पुण्य केलेलं असतं, काही काहींनी पाप केलेलं असतं. मग काही ना काही तर आपण जेवढं नामस्मरणाचं जे पुण्य आहे, अन्नदानाचं जे पुण्य आहे, ती आपल्याला लाभत नाही, तर जी व्यक्ती आज भगवंताच्या द्वारामध्ये गेलेली असते ना त्या व्यक्तीला लाभत असतं. म्हणून आज खरं म्हणजे पुण्यस्मरण आणि अन्नदान करायची
प्रताय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणूनच आज माझ्या कीर्तन सेवेसाठी मी लाभलेले महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायनाचार्य तसेच हनुमंतवाडी गावचं वैभव असणारे आमचे मामा श्री सचिन महाराज देशमुख ते सुद्धा उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच गोकळी गावचं वैभव असणारे आमचे रोहित दादा असतील ते सुद्धा उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आता मामा आहे तर म्हणल्यावर काका पण असलं पाहिजे, म्हणून पवारवाडी गावचं वैभव असणारे प्रवीण महाराज पवार आमचे काकाश्री ते सुद्धा उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसे ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमचं गावचं वैभव असणारे आवटे महाराज ते सुद्धा उपस्थित आहे, खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसेच डोंगरवाडी गावचं वैभव असणारे माणसाला एकतर पाकवाज तर वाजवायला येतो, एकतर पेटी तर वाजवायला येते, नाही तर एकतर भजन तर करायला, पण ज्यांना सर्वच गोष्टी येतात ते म्हणजे देशमुखवाडी गावचं वैभव असणारे ढोबळे महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. तसे आमचे भगत महाराज असतील नवीनच मृदंग शिकत आहे ते सुद्धा उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांचं आज खरं म्हणजे आज ज्यांचं महत्व आहे आज करे दादा असतील, खूप सुंदर अशी ज्यांची युट्यूब चॅनल आहे माई मराठी हा युट्यूब चॅनल, हा क्षण आपल्याला कधी पण पाहता येईल कशा मार्फत युट्यूब मार्फत. असं खूप सुंदर असं शूटिंग ज्यांचं चाललेलं आहे आमचे करे दादा असते ते सुद्धा उपस्थित आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि माझीच तुम्हा सर्वांना अजून एक विनंती आहे, कीर्तन थोड्या वेळेच आहे पण तुम्ही कसं ऐकलं पाहिजे, शांत चिंताने ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आता तुकोबर आहे काय सांगतात, आईचं वर्णन सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती आई असते ना तर ते त्या लेकराचं हित पाहत असते, सतत त्याचे हित कशामध्ये ती गोष्ट चित्तत असते व आई. तर प्रत्येकाची आई बघा ती काय पाहते, स्वतःच्या लेकराचं काय पाहते, हितच पाहत असते. मग तुकोबर आहे तेच म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तर हितच पाहत नाही, तिच्या हृदयामध्ये काय असतो, कळवळ असतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती. अहो तिच्या हृदयामध्ये किती कळवळ असतो, किती प्रेम असतं. म्हणून तुकोबर सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साई. अहो त्या स्वतःला किती कष्ट करते याचा विचार करणार, पण त्या पोरग सुखात राहिलं पाहिजे, तिचं बाळ सुखामध्ये राहिलं पाहिजे या गोष्टीचा ती विचार करत असते सतत. मग तुकोबर आहे ते सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. जशी आपले हित चितत असते ना आपली आई, तशी संत सुद्धा आपलं हित चितायचं काम करतात. अशा अर्थाचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलाय. खरं म्हणजे आज या परिवाराचे एक आईच छत्र आज या परिवाराच हरवले. एखादी व्यक्ती आपल्याला अचानकपणे सोडून गेल्यानंतर आपल्याला काय होतं, दुःख होतं. काय होतं, दुःख प्रत्येकाला होतं. पण एखादी व्यक्ती सोडून गेल्यानंतर आपल्याला दुःख होतं, पण एखादी व्यक्ती जर परगावी गेली तर आपल्याला आशा असते. काय आशा असते, ती व्यक्ती कधी ना कधी तर माघारी येणार ही आशा असते मनामध्ये. पण जिथं आशाच संपली जाते तो मार्ग म्हणजे कोणता, मृत्यूचा मार्ग. म्हणून माणसाचे जन्म आणि मृत्यू ही अखंड चालणारी काय साखळे. फक्त फरक एवढाच आहे की जन्माची तारीख आपल्याला सर्वांना माहित असते, बर्थडे सर्वांना माहित आहे, पण मृत्यूची तारीख माहिती आहे का, नाही का, नाही का माहित आहे, कोणाला सुद्धा मृत्यूची तारीख माहित नाही. मग मृत्यू नाही का, नाही का, आहे मृत्यू, फक्त आपल्याला तारीख माहित नाही. अगदी उदाहरण द्यायचं म्हणजे असं की जर आपण समुद्राच्या किनाऱ्यावर उभा राहिलो, आपल्याला एक किनारा समुद्राचा दिसतो पण दुसरा किनारा दिसतो का, आपण पाहिलं तर काय दिसतं आपल्याला, पाणीच दिसतं. मग समुद्राला दुसरा किनारा आहे का, नाही आहे की, पण आपल्याला दिसत नाही. मग ती तसंच आहे, जन्माची तारीख जन्माची वेळ सर्वांना माहित असते पण मृत्यूची वेळ कुणाला सुद्धा माहित
नसते. विठाल विठाल. म्हणून जन्म आणि मृत्यू हे अखंड चालणारी साखळी. पण जन्म झाल्यानंतर आपला जीवनाचा प्रवास चालू असतो आणि तो कुठे ना कुठे तर एका ठिकाणी जाऊन थांबतो. त्या ठिकाणाचं नाव म्हणजे मृत्यूचं ठिकाण. म्हणजे जन्म आणि मृत्यू हे चालत असताना आपण जीवनाचा प्रवास पण करतो. आता प्रवास अनेक गोष्टीने केला जातो. गाडीने केला जातो, टू व्हीलरने केला जातो, फोर व्हीलरने केला जातो, बसने केला जातो. अनेक गोष्टीने काय केला जातो? प्रवास केला जातो. केला जातो का नाही? आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बसने प्रवास करतो का नाही? आपल्याला जर एखाद्या गावामध्ये जायचंय, एखाद्या गावाला जायचंय आपल्याला, आपण बस स्टँड वरती जातो आणि त्या गावच्या बस हुडाकतो, बघतो कोणत्या बसला त्या गावचा बोर्ड आहे. आपण त्या बसकडे जातो आणि विचारतो ही बस या गावाला जाणार आहे का? सांगते हो ही बस या गावाला जाणार आहे. आपण त्या बस मध्ये चढतो. चढल्यानंतर कंडक्टर येतात, आपलं काय करतात? तिकीट. आता महिला मंडळात तर काय झालंय? अर्ध तिकीट आहे, बरोबर आहे का? मग सगळ्यात जास्त गर्दी तर ह्यांचीच आहे. मग आपलं तिकीट कंडक्टर काढतो. तिकीट काढल्यानंतर आपला प्रवास चाललेला असतो. मग प्रवास चालत असताना आपला बसचा प्रवास चाललेला असतो. मग ज्या ठिकाणी ज्या वेळेस ते गाव येतं त्यावेळेस आपण त्या बसमधून उतरतो. आपल्याला ज्या गावामध्ये जायचंय त्या. मग जीवन आणि मृत्यू याचं पण असंच आहे. ज्या वेळेस आपण बसमध्ये चढतो तर आपला जन्म आहे आणि जसा त्या बसचा प्रवास चालू आहे तसा आपला सुद्धा जीवनाचा प्रवास चालू आहे. पण ज्या ठिकाणी ती बस थांबते, ज्या गावामध्ये आपल्याला उतरायचंय ते गाव आलेलं असतं, अगदी आपण उतरतो ना तसंच आपला मृत्यू सुद्धा आहे. विठाल विठाल. आपण या भूतलावरच पाहुणे आहोत. काय पाहुणे? आपण एखाद्याच्या घरी पाहुण्याच्या घरी आपण राहायला गेलो, लईतले 4, 5, 10, लईतले 1 महिना राहू, परत राहू शकत नाही. मग तसं आपण या भूतलावरच पाहुणे आहे. कधी ना कधी तर आपल्याला हे भूतल सोडून जायचंय. इथं कोणी सुद्धा अमर नाही. येत नाही उरो आले अवतार येरती पामर. आपण इथं थांबायला आलोय का? नाही. तर हे सर्व कोण चालवणार? तो विश्वाचा मालक भगवान परमात्मा. कोण बोलविता हरे मीरा, कोण बोलविता हरे मीरा, कोण बोलविता हरे मीरा, कोण बोलविता हरे मीरा, कोण बोलविता कोण बोलविता हरे मीरा, कोण बोलविता हरे मीरा, हरे मीरा, तेरा दिया सत्य, कोण बोलविता हरे मीरा, कोण बोलविता हरे मीरा, हरे मीरा. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य? कोण चालवतं हे शरीर? जसा रोज सूर्य उगवतो, रोज मावळतो, प्रत्येक गोष्ट चालली या भूतलावरती कोण चालवणार आहे? जसं आपलं शरीर आहे, हो आपलं शरीर चालते. आपल्याला एक गोष्ट करायची तर मेंदू आपल्याला आदेश सोडतो, हात उचल, पाय उचल. म्हणजे आपला मेंदू आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवायचं काम करतो. मग हे भूतल चाललंय. रोज सूर्य उगवते, रोज मावळते, रोज हवा खेळते. हे कुणामुळे चाललंय? तर त्याच विश्वाच्या मालकामुळे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भगवंताचा अंश आहे. ममेव अंश जीवलोके जीवभूत सनातन मन शस्त्रांगेंद्रियाने प्रवृत्ती स्थानी दर्शते. प्रत्येक जीवामध्ये भगवंताचा अंश आहे. त्याच्यामुळेच हे विश्व चाललेलं आहे आणि तोच करणार आहे आणि तोच देणार आहे. आपण काही सुद्धा नाही. ह्या भूतलावरचे आपण नुसतं पाहुणे. कधी ना कधी तर हे भूतल सोडून जायचंय. फक्त आपली एकच गोष्ट आहे, जीवन जगत असताना त्या भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. त्या भगवंताला आपलं
केलं पाहिजे, कारण की हा संसारच असा आहे ना. जगा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगना कारे कुणी जीवनात. वर्धमान जेते चाले, वर्धमान जेते चाले मार्ग रेषयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. अहो आपण पराधीन आहोत, जगा मरण यातून सुटला कोण सुटणार आहे का? नाही. पण दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवन. मग दुःख मुक्त जगता आलं पाहिजे. या कधी दुःख मुक्त जगणार आहे तुम्ही? तर हा संसारच कसा आहे, दुःखाने भरलेला आहे. या संसार नगरी बाजार भरला गवारी, या संसार नगरी बाजार भरला गवारी. संसार नगरी बाजार भरला ग बाय. यात सुख नाही हो, यात सुख नाही. यात सुख आहे का? आहे का या संसारामध्ये सुख? आपण संसारामध्ये सुख माणसाला वाटत आहे, पण सुख फार कमीच आहे या संसारामध्ये. कारण की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अहो सुख आहे का? नुसतं पाहिलंय माणसाला वाटतं झाल्यानंतर, हे माझं काम झाल्यानंतर मी सुखामध्ये राहील. पोरांना काय वाटतं, परीक्षा झाल्यानंतर मी सुखामध्ये राहील. राहतं का माणूस सुखामध्ये? नाही राहत सुखामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला संसारामध्ये सुख आहे आपल्याला वाटत असतं, पण आहे का व? पोरांच्या परीक्षा झालं, पोरांना काय वाटतं, हे दादा परीक्षा झाल्या निवांत हे करू. पण होतं का निवांत? नाही होत. दुसरं काही ना काही तर काम लागत असतं. मग संसारामध्ये सुख नाही, कारण की संसार कसा करतो आपण? संसार आपला आहे म्हणून हा संसार करत असतो. कसा वाटतो? हा संसार आपला आहे म्हणून करत असतो, म्हणून सुख नाही. खरं सांगायची गोष्ट अशी आहे की संसार हा भगवंतच आहे असा म्हणून जर केला तर त्याच्यामध्ये सुख भेटणार आहे. काय भेटणार आहे? सुख. जर भगवंताचा संसार आहे म्हणून जर केला तर या संसारामध्ये सुख भेटणार. आता प्रत्येक जण करल का नाही करल माहित नाही, पण वारकरी माणसाचं एक महत्व आहे. वारकऱ्याचं काय आहे? महत्व. वारकरी व्यक्ती संसार करतो, पण ते करत असताना त्या भगवंताला शरण जातो, त्याचं नामस्मरण करतो.
आठवतो म्हणून त्याचा संसार हा फलदायी. पण आपण करत असताना काही काही जण संसार करतात, प्रत्येक गोष्ट करतात, पण त्या भगवंताचं नामस्मरण करत नाहीत करत हो. बघा ना, वारकरी लोकांचंच बघा, माळकरी वारकरी सकाळी उठते ते, आंघोळ करतात, देवपूजा करतात, गंध लावतात, बुक्का लावतात आणि मुखामधून भगवंताचं नामस्मरण. कोण रस्त्याने दिसलं तर काय म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणतात का नाही, जय हरी किंवा राम राम तर घालतात. मग ते प्रत्येक गोष्ट भगवंताच्या नामाने करतात आणि आपण करतो का? अहो, आपण एखादं काम करायचं म्हणलं तर तोंडामध्ये शिवे असतात, पण भगवंताचं नामस्मरण घ्यायला काय बिघडतं काय? आता महिला मंडळात तर स्वयंपाकच करतात कि कशाने काम चाललंय, हाताने काम चाललंय, पण तोंडात काहीच नसतं. मग भगवंताचं स्वयंपाक जर करताना भगवंताचं जर नामस्मरण केलं त्या देवाचं, मग काय बिघडणार आहे? तेवढंच पुण्य लाभणार. तरी आपण करत. मग तो संसार करत असताना तर त्या भगवंताचा संसार आहे म्हणून जर संसार केला तर तो फल रूपाला जातो संसार. नाहीतर तुम्ही आम्ही करून काहीच तो उपयोग नाही. विठाला असं जीवन जगत असताना, जीवन तर प्रत्येक जण जगतच असतो, संसार प्रत्येक जण करतोय, पण त्या भगवंताचं थोडं का होईना नामस्मरण करत जर संसार केला तर प्रत्येक गोष्ट चांगलीच घडणार. जर तुम्ही जर भगवंताचं जर नामस्मरण केलं ना तर तुमचा संसार चांगला चालणार. आता चाललाय ना संसार, अजून देवाचे नामस्मरण करा, त्याचं पूजा, त्याला त्या भगवंताला शरण जावा, अजून तुमचा संसार चांगला. जर हे केलं तर हे घडणार आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही हे करा, भगवंताचं नामस्मरण करा, तुमचं जीवन चांगलं होईल. तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण नाही केलं तर जीवन चांगलं होणार नाही. हे करा, तुम्हाला हे भेटेल. उदाहरण सांगू का? हे केल्यानंतर हे कसं काय भेटणार आहे? तर बघा, आपलं जर नाक दाबलं तर काय उघडतं? तोंड उघडतं का नाही? आपलं जर नाक दाबलं तर काय उघडतंय? तोंड उघड. म्हणजे हे दाबल्यानंतर हे उघडतंय. बरं, हे पटलं नसेल तर अजून सांगतोय, म्हणजे नाकाचा आणि तोंडाचा काय संबंध आहे? मग तसं भगवंताचं नामस्मरण केलं ना तर संसार तुमचा चांगला होणार आहे. बरं, हे पटलं नसेल तर एक दृष्टांत देते तुम्हाला. एक 60-70 वर्षाची व्यक्ती असते, पण वैशिष्ट्य एक असं असतं की लहानपणापासून ज्या वेळेस आजारी पडेल ना त्यावेळेस घरचा उपचार करूनच बरं होतं. काय घरचा उपचार करायचा आजारी पडल्यानंतर, आणि दवाखान्यात जायचं नाही, दवाखान्यात जायचंच नाही, घरचा उपचार करायचं आणि बरं ठणठणीत. पण आता 60-70 वर्ष उतरतं वय लागलं होतं म्हणून डोकं दुखायला सुरुवात झाली. काय दुखायला? बोला बोला बोला, काय दुखायला? डोकं दुखायला सुरुवात झाली. मग रोजच्या प्रमाणे आपलं घरचं उपाय केलं, पण डोकं दुखायत असताना एवढं डोकं दुखायला लागलं, घरचं उपाय केलं तरी पण डोकं दुखायचं राहिना. घरचे म्हणले, अहो खूप घरचं उपाय केले, ते आता दवाखान्यात जावा. ते म्हणतात मी दवाखान्यात जातो, पण आजपर्यंत मी कधी दवाखान्याची पायरी सुद्धा चढलेली नाही, पहिल्यांदा दवाखान्यात जातोय. मग घरची म्हणजे मग त्याशिवाय तुम्ही बरं होणार नाही, दवाखान्यात जावा. ती व्यक्ती सुद्धा दवाखान्यात गेली. गेल्यानंतर डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझं काय दुखतंय? डोकं दुखतंय. मग डॉक्टरने चेक केलं, केल्यानंतर 2 गोळ्या दिल्या आणि सांगितली ह्या 2 गोळ्या आहेत, एक गोळी सकाळी खावा आणि एक गोळी संध्याकाळी खा. काय? एक गोळी सकाळी खावा आणि एक गोळी संध्याकाळी खा. बरं चालतंय डॉक्टर, मी गोळी खातो, पण डोकं दुखायचं राहील ना माझं? हो नक्की तुमचं डोकं दुखायचं राहील डॉक्टर साहेब, मी गोळी खातो. मग गोळ्या घेतो तो व्यक्ती आणि घेतल्यानंतर विचार करतो की डॉक्टर साहेब तुम्ही ही गोळी दिली मला, एक सकाळी खायची आणि एक संध्याकाळी खायची, पण ही गोळी खाऊ मी कशा बरोबर? ही गोळी मी खाऊ कशा बरोबर? डॉक्टर साहेब म्हणले कशा बरोबर पण खावा, पाण्याबरोबर खावा, दुधाबरोबर खावा,
कोल्ड्रिंक बरोबर खावा, रसण्या बरोबर खावा, तुम्हाला चहा बरोबर खायची असली तर चहा बरोबर सुद्धा गोळी खावा, पण गोळी खावा. बर ते म्हणतात चालतंय डॉक्टर, मला दूध खूप आवडतं, मी दुधाबरोबर गोळी खातो. डॉक्टर म्हणलं चालेल पण गोळी खावा. मग डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर साहेब जर मी ही गोळी दुधाबरोबर खाल्ल्यानंतर ती गोळी कुठे जाणार? डॉक्टर साहेब म्हणलं पोटात जाणार. कुठे जाणार? पोटात जाणार. मग डॉक्टर साहेब म्हणलं पोटात गेल्यानंतर तुम्ही बरं होणार. मग ती व्यक्ती म्हणली अहो डॉक्टर साहेब तुम्हाला कळतंय का नाही कळत? डॉक्टर साहेब म्हणलं काय हो काय झालं? अहो माझं दुखतंय काय? डोकं. आणि तुम्ही गोळी कशावर दिली मला? पोटात. डॉक्टर साहेब म्हणलं काय तुमचं डोकं चालवा, घरी जावा आणि गोळी खान उद्या येऊन मला सांगा. मग व्यक्ती घरी जाते, घरी गेल्यानंतर गोळी खाते ती, आणि गोळी खाल्ल्यानंतर त्या व्यक्तीचं डोकं दुखायचं राहतं. इतका आनंद होतो ना, खूप आनंद होतो. गोळी दिली होती डोक्यावली डॉक्टरनी, पण ह्याला वाटत होतं कशाचे? पोटावले. पण गोळी खाल्ल्यानंतर त्याचं डोकं दुखायचं राहिला. आनंद झाला. सकाळची पहाटे आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर डॉक्टर दवाखाना उघडायच्या अगोदर डॉक्टरच्या घरी आणि सांगितलं डॉक्टर साहेब माझं डोकं दुखायचं राहिलं. आता सांगायचा दृष्टांतामध्ये एकच ही गोष्ट आहे की जरी पोटामध्ये गोळी गेली तर पोटाचा आणि डोक्याचा काही संबंध अगदी त्याचप्रमाणे त्या दोन्ही गोष्टीचा संबंध आहे ना, अगदी त्याचप्रमाणे संसारामध्ये जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं ना तर आपला संसार सुद्धा कसा होणार आहे? सुखाचा होणार आहे, चांगला होणार. कधी? ज्या वेळेस तुम्ही भगवंताचं नामस्मरण करणार त्याच वेळे विठ्ठल त्याच वेळी आपला संसार कसा होणार आहे? सुखाचा होणार. नाही तरी होणार नाही. नाहीतर माणूस किती पण श्रीमंत आहे, प्रत्येक माणसाला काय वाटतं संसारामध्ये पैसा असलं म्हणजे काय आहे? सुख आहे. आहे का पैसा मध्ये? खरं म्हणजे माणसाची पैसा म्हणजे हे फक्त माणसाची गरज आहे, त्यामध्ये सुख नाही. हो सुख त्या गोष्टीमध्ये सुख नाही, माणसाची गरज आहे. आज जगामध्ये अनेक श्रीमंत आहेत पण त्यांना नीट झोपा लागत नाहीत का? म्हणतात आमच्याकडे लय पैसा आहे त्याच्यामुळे नीट झोपा लागत नाही. पण माणूस एक गोष्ट विसरत चाललेला आहे, पैसा असलं म्हणजे सर्वस्व आहे अशी गोष्ट नाहीये. खरं म्हणजे माणसाकडे कोणती गोष्ट हवी तर माणसाकडे माणुसकी गोष्ट हवी. पहिली गोष्ट माणुसकी पाहिजे हो जीवनामध्ये. पैसा काय आहे काय नाही काय त्याची काय गोष्ट आहे, ती गरज आहे माणसाची. म्हणून माणसाकडे पहिली गोष्ट म्हणजे ती म्हणजे माणुसकी पाहिजे. माणुसकी खरा म्हणजे दागिना आहे, तेच सोनं आहे माणसाचं. म्हणून कवी पण सांगतात हीच मुझी प्रार्थना हेच मुझे मागणे मानसाने मानसासी मानसा समभागणे हीच मुझी प्रार्थना. म्हणजे ही प्रार्थना केली माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे, आपली नाती जुळली पाहिजे. आज प्रत्येकाला वाटतं की हा म्हणजे चुलत झालाय, हा म्हणजे मावस झालाय. पण पहिल्या काळामध्ये असे होते की मावस चुलत ही नातीच नव्हती, सगळी आपली होती. पण आता काय झालंय की हे चुलत झालाय, हे मावस झालाय. अहो नाही, ती प्रत्येक गोष्ट, ती प्रत्येक व्यक्ती आपली आहे. ही माणसाने माणुसकी जपली पाहिजे तर प्रत्येक गोष्ट चालतच राहणार आहे. म्हणून जीवनामध्ये सोनं नाणं यामध्ये श्रीमंती समजू नका. बघा आपण आपल्याकडे थोडं पैसा असला श्रीमंत असते की आपल्याला अहंकार होतो पैशाचा, श्रीमंतीचा. का हो अहंकार करायचा? अहो भगवंताकडे अख्खी द्वारका सोन्याची होती, रावणाकडे अख्खी लंका सोन्याची होती. भगवंताकडे अख्खी द्वारका, रावणाकडे अख्खी लंका सोन्याची होती. ना सोनं भगवंताच्या कामाला आलं ना रावणाच्या. मग तुमच्या आमच्या 4 चैनी किंवा 10 एकर किंवा
1 कोटी तर काय कामाला यायचे? संगतीच्या वडी गेली नाही, संगतीच्या वडी गेली नाही, संगतीच्या वडी गेली नाही, संगतीच्या वडी गेली नाही. ती कोंबडी गेली म्हणजे माणूस घेताना काय सुद्धा घेऊन जात नाही. जरी 10 एकराचा जरी 7 बारा नावावर असलं का नाही तर त्याचा मातीचा एक खडा सुद्धा घेऊन जाते का? नाही. पण तुम्ही किती पुण्य केलंय, किती पाप केलंय, ही गोष्ट आपण जाताना घेऊन जाणार आहे. प्रत्येक जण जाणार आहे घेऊन किती पुण्य केले आणि किती पाप केले. खरं म्हणजे माझं एक सांगणं असं आहे की माणसाने दुसऱ्याच चित्त असताना चांगलं चितलं पाहिजे. एक परस माणसाने मळका असावं पण जळक नस. मळ कधी ना कधी तर धुवून जाणार आहे, पण जळका मारूस त्याचे काय होणार आहे? राखच होणार आहे. म्हणून माणसाने मळका असावं पण कधी सुद्धा जळक नसू नये. मग तसंच आहे, मग माणसाने पुण्य थोडं ना थोडं केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पर्याय सुद्धा नाही. श्रीमंती प्रत्येकाकडेच आहे, कोणी सुद्धा उपाशी नाहीये. फक्त त्या भगवंताचं नामस्मरण किती जण घेतात तोच या कलियुगातील श्रीमंत माणूस. किती त्या भगवंताला शरण जात आहे ना, त्याच गोष्टीमध्ये श्रीमंत आहे. त्याच गोष्टीचा माणसाने अहंकार केला पाहिजे. अरे मी आनंदी ते पंढरपूर वारी करतो, या गोष्टीचा अहंकार पाहिजे. का करतोय मी? बाकीची जण करत नाही ती. अहो मी त्या भगवंताचं नामस्मरण करतोय, ही गोष्ट केली पाहिजे. या गोष्टीचा अहंकार का नाही? त्याच गोष्टीचा अहंकार नसून या माणसाकडे विठाला विठाला संतांचं सुद्धा सांगलं तेच आहे, त्याच भगवंताला शरण जावा. मग शरण त्या भगवंताला गेल्यानंतर आपल्या संसारामध्ये सुख येणार आहे. मग सुख आल्यानंतर आपला संसार चांगला होणार. मग तुकोबा तेच सांगतात, जेव्हा आपण संसार करत असताना आपल्यावरती प्रेम, माया, आपुलकी पण, दुःख पण येतात आणि सुख पण असतं. मग त्यावेळेस आपल्या बरोबर कोण असतं कोण नसतं तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये लेकराचे हित, लेकराचे हित, लेकराचे I
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे. ती आई काय करते तर त्या लेकराचं हित पाहत असते. अहो त्याच लेकराच्या हिताचा ती सतत विचार करत असते. त्याच लेकराचं हित कशामध्ये, कोणत्या गोष्टीमध्ये त्या लेकराचं हित आहे या गोष्टीचा ती आई सतत विचार करत असते. विठाल विठाल तुकोबाराय ते सांगतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अव तिचं चित्त त्या लेकरापाशीच असतं आणि त्याच लेकराचं हित चित्तच असते. ते स्वतःच्या जीवाचा पर्वा करत नाही पण त्या लेकराच्या जीवाची पर्वा करत असते. त्या लेकराचं कशामध्ये हित आहे आणि कशामध्ये हित नाही ती विचार करत असते सतत. तुकोबाराय सांगतात. आता दृष्टांत द्यायचा म्हणजे ती आई स्वतःच लेकराचं हित किती चित्ते तर ऐका. एक गर्भवती स्त्री असते. काय, एक गर्भवती स्त्री असते. त्या स्त्रीचा एका महिला मंडळ, त्या स्त्रीचा प्रस्तुतीचा काळ जवळ आलेला असतो. आणि पहिल्या काळामध्ये एक एक आठवडा 15-15 एक महिना एक नाही, पहिल्या काळामध्ये माणसं कामानिमित्त दुसऱ्या गावाला जात होती, व्यवसायानिमित्त दुसऱ्या गावाला जात होती. मग त्या स्त्रीचा प्रस्तुतीचा काळ जवळ आलेला व तिचे पती ते एका गावामध्ये कामानिमित्त गेलेले होते. पण त्याची एक छोटीशी नणंद होती, छोटीशी मुलगी नणंद होती. त्या दोघी जणी त्या घरामध्ये राहत होत्या. एकट्या घरामध्ये त्या दोघी जणी राहत होत्या. मग आता एखादी स्त्री आहे हो, मग आता घरात राहणं म्हणजे प्रत्येक काम तर करावी लागणार. नणंद कशी छोटीशी आहे हो, मग काम करायला लागणार ना. मग ती स्त्री प्रत्येक काम करत होती, स्वयंपाक करायची, झाडून लुटून प्रत्येक गोष्ट करत होती हो. मग काय झालंय, पाणी संपलं घरातलं. म्हणून पहिल्या काळामध्ये नळाला पाणी येत नव्हतं. येत होतं का, नव्हतं. मग पहिल्या काळामध्ये स्त्रियांना हंड घेऊन कुठेतरी नदीला, ओढ्याला किंवा कुठेतरी आड्याला पाणी आणायला जावं लागत होतं. मग त्या स्त्रीने पण काय केलं की 2 हंडे घेतले आणि नदीला पाणी आणायला गेली. मग नदीला पाणी आणायला गेलं, नदीतनं पाणी भरलं, 2 हंडे घेतले, एकावरती एक हंडा ठेवला आणि घरी यायला निघाली. मग घरी येत असताना, चालत येत असताना तिच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली. पोटामध्ये दुखायला सुरुवात झाल्यानंतर कशी बशी तर ती घराजवळ यायला निघत होती. पण खूपच पोटामध्ये कळा सुरू झाली. कळा सुरू झाल्यावर मग कशी तर घराजवळ आली. घराजवळ आल्यानंतर हंडे तसे ठेवले आणि घराच्या बाहेर अंगातच आडवी झाली. रडायला सुरुवात केली. मग रडत असताना त्या छोट्याशा मुलीनं तिचा आवाज पाहिला आणि आली, वहिनी, अहो वहिनी, काय झालं हो, तुम्ही का रडताय? कोण बोलतय? एक छोटीशी पोरगी, एक मुलगी छोटीशी म्हणते, वहिनी तुम्हाला काय झालं हो, तुम्ही का रडताय हो, काय झालं तुम्हाला? वहिनी म्हणते,
अहो वंश, तुम्हाला नाही कळणार, पण तुम्ही माझे एक काम करचाल का? मग ती छोटीशी मुलगी म्हणते, बोला की वहिनी, काय हो, काय काम करायचंय हो? मग ती वहिनी म्हणते, अहो काही नाही वंश, गावामध्ये जावा, एखादा वैद्य, एखादी सुईण किंवा एखादी स्त्री माझ्या मदतीसाठी येते का ते पाहावं. गावामध्ये जाऊन एखाद्या कुणाला तर घेऊन यावं माझ्यासाठी. अहो आपल्या बहिणीच्या पोटात दुखते. मग ती छोटीशी मुलगी पळत पळत गावामध्ये जाते, वैद्यांना विचारते, सुईणींना सुद्धा विचारते, अहो माझ्या बहिणीच्या पोटामध्ये दुखतंय, तिच्या प्रस्तुतीचा काळ जवळ आलेला आहे, अहो चला ना हो. तिने बोलावले हो. अहो त्यांची परिस्थिती गरीब असते म्हणून कोणी सुद्धा येत नाही हो. अहो एखाद्या स्त्रीला म्हणते, अहो माझ्या बहिणीला च्या पोटामध्ये दुखतंय, अहो चला की हो. अहो एक स्त्री सुद्धा तिच्या मदतीला येत नाही, पण तिच्या बहिणीने तिला एक गोष्ट शिकवलेली असते. तिच्या बहिणीने एक संस्कार तिला लावलेले असे असतात, बाळा ज्या वेळेस आपल्या मदतीला कोणी येत नाही ना, त्यावेळेस तो विश्वाचा मालक, तो भगवान परमात्मा आपल्या मदतीला येतो. ती गोष्ट त्या मुलीला तेव्हा आठवते. मग ती मुलगी काय करते, कोणी आपल्या मदतीला येत नाही म्हणून गावामध्ये ज्या ठिकाणी रस्ता येत असतो तिकडे पळत पळत जाते आणि एका झाडाखाली उभा राहते आणि वाट पाहत बसते. त्या रस्त्याने कोणी येतंय का? त्या रस्त्याने कोण आलं तर मी काय घरी घेऊन जाईल. मग खूप उशीर थांबते होती, पण कोणी येतच नाही लवकर. मग काही वेळानंतर एक साधू महाराज येतात. एक साधू महाराज आल्यानंतर ती मुलगी पळत पळत जाते आणि पळत पळत गेल्यानंतर म्हणते, अहो साधू महाराज, अहो साधू महाराज, अहो माझ्या वहिनीच्या खूप पोटात दुखत आहे, तिचा प्रसूतीचा काळ जवळ आलेला आहे, तिला बाळ होणार आहे, खूप तिच्या पोटात दुखतंय, मी डॉक्टरकडे गेलो, मी वैद्यांकडे गेलो, मी सुईणीकडे गेलो, पण एक सुद्धा माझ्या मदतीला आलं नाही, कोणी सुद्धा माझ्या मदतीला येणार, काय करावं? साधू महाराज म्हणतात, काही नाही बाळा, एक काम कर. त्या झोळीतला एक अंगारा देतात आणि म्हणतात, हा अंगारा कपाळाला लाव, पण तुझ्या बहिणीला माझा एक संदेश सांग, माझी गोष्ट सांग. काय हो साधू महाराज, काय गोष्ट सांगायची? तुझ्या बहिणीला असा माझा एक निरोप दे की आताचा जो काळ चाललाय ना, हा अशुभ काळ आहे. जर या काळामध्ये जर तुझ्या बहिणीने एखाद्या बाळाला जर जन्म दिला ना, तर ते जगातील दरिद्री बाळ तुझ्या वहिनीच्या पोटी जन्माला येईल आणि एक प्रहरानंतर जर तुझ्या वहिनीने जर बाळाला जन्म दिला ना, तर ते जगातील बुद्धिमान बाळ तुझ्या वहिनीच्या पोटी जन्माला येईल. जगातील बुद्धिमान बाळ तुझ्या वहिनीच्या पोटी जन्माला येईल, हा निरोप दे तुझ्या वहिनीला. अहो ती छोटीशी मुलगी पळत पळत जाते आणि वहिनीला म्हणते, वहिनी आपल्या मदतीसाठी कोणी नाही आलं, पण एका साधू महाराजांनी तुला सांगायला लावलेलं आहे. काय सांगायला लावलेलं आहे? की साधू महाराज म्हणले की जर तू बाळाला जन्म दिलाय, तर हा काळ चाललाय ना, ही वेळ चालली ना, ही अशुभ आहे. आणि एका प्रहरानंतर जर वहिनी तू जर बाळाला जन्म दिला ना, तर जगातील बुद्धिमान बाळ तुझ्या पोटी जन्माला येईल. आता ती आई विचार करते, की जर आता जर बाळाचा जन्म झाला तर ते दरिद्री बाळ जन्माला येईल, त्याचं दुःख बघवलं जाणार नाही हो. त्याचं दुःख मला बघवलं जाणार नाही. त्याचं दुःख ज्यावेळी त्याच्यामध्ये संकट येते, त्याचं प्रत्येक दुःख पाहून मी प्रत्येक क्षणाला मरेल. त्या बाळाचं दुःख मला जाणवू शकणार नाही, कारण की आईचं तेवढं काय असतं, प्रेमच असतं. आपल्याला एखादी गोष्ट लागली ना हाताला, छोटस कापलं ना, तर त्या आईला पण दुःख होतं. जेवढं आपल्याला दुःख झाले ना, त्यापेक्षा जास्त दुःख त्या आईला होत असतं. मग तशी ती आई विचार करते की त्या बाळाचं दुःख पाहून मी जगू शकणार नाही, त्या बाळाचं दुःख पाहून मी जगू शकणार नाही. मग काय करावं? आता वेदना तर थांबवता येतात का? मला म्हणता येतात का? नाही हो, नाही थांबवता येत वेदना. ती आई विचार करते, काय करावं? जगातील दरिद्री बाळाला मला जन्म द्यायचा नाही, त्याचं दुःख पाहून मी रोज एक प्रत्येक क्षणाला मरी.
जगातील बुद्धिमान बाळाला मला जन्म द्यायचा, पण एक प्रहर थांबायचे. एक प्रहर म्हणजे किती तास? 3 तास असतात. 3 तासाचा एक प्रहर असतो. अहो त्या कळा 5 मिनिटं सुद्धा थांबत नाही, तेव्हा 3 तास काय करायचे? मग त्या आईनं काय केलं त्या लेकरासाठी? ऐका म्हणून त्या आईनं काय केलं त्या लेकरासाठी? तर त्या आईनं विचार केला की आपल्याला एक प्रहर काही ना काहीतरी केलं पाहिजे आपल्या बाळासाठी. मग त्या आईनं विचार केला काय करावं. मग त्या आईनं एक सुंदर असा विचार असा केला की त्या आईनं शीर्षासन केलं. काय केलं? शीर्षासन. आता शीर्षासन म्हणजे माहितीये, अहो खाली डोकं आणि वर पाय, अशी 3 तास ती आई शीर्षासन केलं हो त्या आई. कोणासाठी? त्या बाळासाठी हो. आणि जगातील बुद्धिमान बाळाला त्या आईने जन्म दिला. त्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिला एवढा आनंद झाला ना, खूप आनंद झाला. अहो प्रत्येक गोष्टीमध्ये ती आई त्या बाळाचं हित पाहत होती. ती पाहत होते तिचा बाळ किती बुद्धिमान आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तिला दिसत होतं तिचं बाळ किती बुद्धिमान आहे. प्रत्येक गोष्ट पाहत होती ती. चालताना बोलताना प्रत्येक मुलापेक्षा हा मुलगा कसा आहे? चंचल आहे, बुद्धिमान आहे. मग कालांतरानंतर तो मोठा झाला आणि त्याच मुलाला राजाच्या दरबारामध्ये स्थान दिलं. आणि अजून आपल्या मुखामध्ये त्या मुलाचं नाव आहे. काय नाव? चतुर बिरबल. चतुर बिरबलासारखा हुशार प्राणी सुद्धा नाही. अहो चतुर बिरबल आपल्या सर्वांना माहित आहे हो. चतुर बिरबल आपल्या सर्वांना माहित आहे. पण त्या चतुर बिरबलासाठी एक प्रहर 3 तास शीर्षासन करणारी आई आपल्याला माहितीये का? आई माहितीये का आपल्याला? नाही आपल्याला आई माहिती. त्या चतुर बिरबलासाठी एक प्रहर ज्या आईने शीर्षासन केलं ती आई आपल्याला माहित नाही. पण तुझी माताची आरती, माताची आरती, माताची आरती, माताची आरती, माताची स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही पण त्या लेकराची. मग तू को बरं तेच सांगतात ना. अहो ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही पण त्या लेकराच्या जीवाची पर्वा करत असते. मग तू को बरं तेच अभंगाचे वर्णन करतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अहो चित्त त्याचं प्रत्येक गोष्टीमध्ये चित्त त्या लेकरापाशीच असतं. मग तिच्या हृदयामध्ये खूप कळवळ असतो. नैसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीत्या. लय कळवळ असतो, लय प्रेम असतो त्या लेकराबद्दल त्या आईच्या. मग सर्वांनी टाळी वाजवा, मुखाने नाम स्मरण. विठोबा Virupa
हरी जय 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 हरी जय जय आज कैलासवासी सुभद्रा बापू ऐवळ या आज आयनचं प्रथम पुण्यस्मरण. आता आयनबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. एकदा मन मिळावं स्वभाव ज्या आईचा आहे. पण असं म्हणलं जातं की आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेल ना. अहो त्या भगवंताच्या मनामध्ये आल्या आपलं सुद्धा चालत नाही. पण त्या गोड स्वभाव आज आईंचा होता ना. या परिवारातील प्रत्येक जण म्हणते की आई म्हणजे खूप गोड स्वभाव म्हणजे आईचा. पण देवाच्या त्या भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर आपलं सुद्धा चालत नाही. पण आज खऱ्या अर्थाने प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे हो आपल्या. प्रेम करणार काय व्यक्तिमत्व आहे. आपण असं म्हणतो की हजारो उदबत्त्या लावून घराचे कोपरे काळे करण्यापेक्षा एकच उदबत्ती अशी लावा ना जेवणामध्ये की तिचा सुगंध जरी आपण गेलो ना हे विश्व सोडून तरी राहायला पाहिजे. म्हणजे असा म्हणजे स्वभाव पाहिजे. असा आज आईचा स्वभाव होता. अहो आई म्हणजे काय असतं? प्रेमाचा मायेचा सागर असतो. अहो आपल्यावरती नितांत प्रेम करते. अहो आपल्याला प्रत्येक कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही. आपल्याला पण एखादी गोष्टी माहित नसते पण त्या आज आईला माहित असते. अहो माझ्या लेकराला काय आवडते काय नाही. आज प्रत्येक जणी विचार करा की होता. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई असते तोपर्यंत आपण किती सुखाने असतो. किती सुखाने असतो आपण. प्रत्येक जण किती सुखाने असतो. पण ज्या वेळेस आपली आई जाते ना आपल्या जीवनातून बघा की अहो दुःख असतं. आपल्याला माहित नसतं. आपलं जीवन चाललेलं असतं. आपल्याला वाटतं काही नाही आपलं जीवन चाललेलं असतं. पण ज्या वेळेस आपली आई आपल्याला सोडून जाते ना त्यावेळेस खरं हे विश्व फरक वाटायला सुरुवात होते. कारण की तिच्या आई एवढं प्रेम कोणी करत नाही हो आपल्यावरती. अहो बघा ना पहा ना. अहो आपण कसं दिसायलंय. आपण सुंदर आहे का नाही, आपण गोरा आहे का काळा आहे हे बघून सर्वजण आपल्यावरती प्रेम करत असतात. पण एकमेव आई आहे. आई अशी आहे की ती आपल्याला तिला कधी पाहिलेला पण नसतो तरी सुद्धा आपल्यावरती प्रेम करत असते. आपण ज्या वेळेस त्या आईच्या पोटात असतो ती पाहते का आपले? पाहते का? नाही पाहत. पण प्रेम किती उघड. अहो त्या वेळेपासून ती आई आपल्यावरती प्रेम करत असते. अहो तिचं किती आपल्यावरती अनंत उपकार त्या आईचा येतो. आपल्यावरती अनंत उपकार त्या आईचा. तिच्या उपकारातून आपल्याला कधी सुद्धा फेर घेता येत नाही. एवढे अनंत उपकार त्या आईचा आपल्यावरती. आणि आपणच त्या आईला म्हणतो आई तुला काय गं. आपणच त्या आईला म्हणतो आई तुला काय गं, तुला काही कळत नाही. आपण त्या आईला म्हणत असतो. अहो तिला प्रत्येक गोष्ट कळते. आपल्याला एखादी गोष्ट जर आपल्याकडून जर हरवली ना तर आपण पहिल्यांदा आईकडे जातो. आई माझी ती गोष्ट घाव नाही ग. ते हुडकून देते का? आपली वस्तू असते ती आपल्याकडून हरवली जाते. सापडते कोणाला? आईला सापडते. आईला सापडते ती गोष्ट पण आपली असते ना. अहो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर एखादी चूक केली ना बरोबर भांडण केली ना अहो किती पण कोटीचा बंगला का असं ना आपण प्रत्येक खोलीमध्ये जातो. प्रत्येक खोलीमध्ये दरायचा प्रयत्न करतो, लपायचा प्रयत्न करतो किंवा प्रत्येक खोलीमध्ये पण
आपल्याला वाटतच नाही इथे लपवणं. आपण शेवट काय करतो माहितीये का? आपण शेवट काय करत नाही, त्या खोलीमध्ये लपत नाही हो. आई जाईल ना, आईच्या पदरामध्ये जाऊन लपत असतो. अहो त्या पदरामधून तर आपण सर्व दिसतच असतो, पण का हो त्या आईपाशी लपतो आपण? कारण की आपल्याला माहित असतं, आपण जरी चूक केली ना तर आपली आई आपलीच बाजू धरणार आहे. कारण की तिचं आपल्यावरती तेवढं प्रेम असतं. आपली आई आपलीच बाजू धरणार आहे. त्या व्यक्तीला माहित असतं आता चूक करा पडते, आणि आता कोणाकडे जाणार? ज्यावेळेस आई सोडून जाते ना त्यावेळेस तुम्ही चूक करा आणि जावा कोणाकडे नाही हो, कोणी घेणार नाही आपल्याला सांभाळून. पण ज्यावेळेस जोपर्यंत आपल्या येणार आपण किती हजार का चुका करत नाही, पण ते आपल्याला समोरून घेतो आणि आपण त्याच आईला म्हणतो आई तुला काही कळत नाही. अहो आपण प्रत्येक म्हणत असतो त्या आईला काही कळत नाही, आमच्या आईला काही कळत नाही. अहो एक गोष्ट मला सांगा, एखादी छोटीशी मुलगी असते, ती लहानाची मोठी व्हायला निघत असते, वडिलांना एखादी गोष्ट सांगते बाबा आपण असं करू, वडील म्हणतात अगं पोरी तुला काही कळत नाही, तू गप बस. परत ते मोठे होते लहानाचे, तिचं लग्न करून दिलं जातं. लग्न करून दिल्यानंतर नवऱ्याला एखादी गोष्ट सांगते, अहो आपण असं करू की हो? नवरा म्हणतो अगं तुला काही कळत नाही, तू शांतच बस. परत ना मोठे होते, स्वतःच्या मुलाला सांगायला सुरुवात करते, अहो आम्ही असं केलं होतं, तुम्ही असं करा, तुम्ही असं जीवन जगा, असं करा तसं करा. ती आई सांगते आपल्या मुलांना, मुलं पण म्हणतात अगं आई तुला काही सुद्धा कळत नाही. परत ती नातवांना सांगायचा प्रयत्न करते, नातू सुद्धा म्हणतात आजी तुला काही सुद्धा कळत नाही. मग एका पोरीपासून म्हातारी होईपर्यंत मग तिला नक्की कळतं तर कधी कधी कळतं होते? अहो तिला जर कळत नसतं ना तर तिला डोळ्यामध्ये काजळ लावायच्या ऐवजी आपल्याला चटणी लावली असते का? तिला किती हो कळतं तरी आपण म्हणतो तिला काही कळत नाही. तिच्यासारखं माया आणि तिच्यासारखं प्रेम करणारं कोणी सुद्धा नाही. म्हणून म्हणलं जातं आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, नभीची चांदणी तू चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. अहो तिच्या शीतल छायेमध्ये आपल्याला अख्खा आयुष्य जगायचं. अहो तिची छाया आहे ना तोपर्यंत कशाची गरज नाही. तिची एखादी छाया गेली ना मग बघा ती किती प्रेम करत असते, तिचे एवढं प्रेम असतं. अहो तिला एखाद्या लहान बाळ होते ना त्या आईला, त्या ज्या वेळेस त्या आईला एखाद्या लहान बाळ होतं ना तिला एवढा अनुभव जरा खूप म्हणजे कसं का असं नाही बाळ, ती कधी स्वतःचा विचार करत नाही. ज्या वेळेस तिला बाळ होतं त्या वेळेपासून त्या लेकराचा विचार करत असते, माझं बाळ चांगलं दिसलं पाहिजे, माझ्या बाळाला हे कपडे छान दिसतात, हे कपडे आपण घेऊ की, माझ्या बाळाला हा रंग छान दिसतो, हा रंग घेऊ की, आपल्या या रंगाचे कपडे घेऊ की. अहो सुंदर असा अंघोळ घालते आपल्याला, अंघोळ घातल्याला तर सुंदर असे कपडे घालते आणि कुणाला दाखवायचं असं आपल्या घरी पाहुण्याची असं सुंदर असा मेकअप करते. एवढा सुंदर ती आई मेकअप करते ना, एवढा खूप सुंदर असा मेकअप करते, खूप पावडर लावते, गंध लावते आणि विचार करते आता सर्वांना दाखवायचंय माझ्या बाळाला कुणाची नजर लागू नाही म्हणून हिचं एक टिकला लावते, हिचं एक टिकला लावते. आज जर हजारो रुपयावाली पार्लरवाली जरी बोलावली तर आपली आई जसा मेकअप करते तशी नाही करू शकत. त्या मेकअपची सर तिचं प्रेमाची सर नाही होऊ शकत. अहो सुंदर असा मेकअप करते म्हणून तिची इच्छा करत नाही, तिची छत्रछाया आपल्या जीवनामध्ये पाहिजे. असं म्हटलं जातं की डोळे बंद करून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हटलं जातं. डोळे बंद करून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हटलं जातं. डोळे उघडे ठेवून जी प्रेम करत असते ना तिला मैत्रीण म्हटलं जातं.
आणि डोळे वटारून जी प्रेम करते ना हो, तिला पत्नी म्हटलं जातं. पण डोळे मिटेपर्यंत जी आपल्यावरती प्रेम करत असते ना, तिला फक्त आईच म्हणलं जातं. तिला फक्त आईच म्हणलं जातं. स्वतःचे डोळे जोपर्यंत ती आई मिटत नाही ना, तोपर्यंत आपल्यावरती प्रेम करत असते. ए तळपत्या मुलात रखरखत्या रानात राहील माझ्या साथी तुझं कष्टाच्या गावात. कधी गेला मुठ भरवावा, कधी घडे लाववा, ओल्या मातीतून चालताना पुढे मिळेला त्याचे बाबा. आई माझे माय बाबा नाचले जीवनाचा. आज माझ्या बदला सुरेखा देवीला दाखवत असते की आपली आई काय प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आपली आई दाखवत असते. पण असं आहे की आज त्या आईचं आणि त्यांचं नातं खूप अतूट होतं. असं म्हणलं जातं, दोन मुंडक्याची होती सागरात भेट, दोन मुंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. दोन ओढके, दोन लाकडाचे तुकडे पाण्याच्या प्रवासाबरोबर चाललेले असतात. पण एक लाट येते आणि ते दोन ओढके वेगळे करून टाकते. दोन ओढक्यांचं वेगळा किनारा करून. अगदी तसंच आहे या परिवारामध्ये. एकच लाट आली आणि आई आणि मुलाचं नातं वेगळं करून एकच लाट घेऊन आली. तिला आई आणि मुलाचं नातं वेगळं करून एवढं तर ती देहरूपाने गेले, पण अजून तिचा जीव त्याच मुलामध्ये अडकलेला असतो. अजून त्याच मुलामध्ये त्या आईचा जीव अडकलेला असतो. एवढं प्रेम ती आई करत असते आपल्यावरती. प्रत्येकाची आई प्रत्येकावरती तेवढंच प्रेम करते. प्रत्येकाची आई प्रत्येकावरती तेवढंच प्रेम करते. म्हणून तुकोबाराय तेच सांगतात ना, त्या आईचं प्रेम आपल्यावरती किती आहे. तुकोबाराय तेच म्हणतात अभंगामध्ये, पोटी भारव आहे त्याचे सर्व. पोटी भारव आहे, 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 पोटी भारव आहे. त्याचे सर्व काही आहे, त्याचे सर्व काही आहे, त्याचे सर्व काही आहे, त्याचे सर्व काही आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय ते सांगतात, पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ही सायाव, त्याच लेकराचं सर्वस्व पाहते. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझ. जसं आपल्या आईचं आपल्यावरती नितांत प्रेम असतं तसं संतांचं सुद्धा आपल्यावरती नितांत प्रेम असतं. विठाला विठाला भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना आहे की आज या आईला भगवंताच्या पशी द्वारापाशी गेल्यानंतर एकच विनंती म्हणजे अशी की आज या आईला
मुक्ती भेटावी आणि पुढच्या प्रवासासाठी तिचं काम स्मरण व्हावे तिचं भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज तुका माने माझे 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 तुकामाने माझे तुला संगावारी बोले संगावारी बोले तुला संगावारी बोले संगावारी बोले ऐसी गावा जाती जाती ऐसी गावा जाती ऐसी गावा ऐसी करवयाची जाती 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 असेला बाबुला प्रती आज या आई पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गांधी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल जय जय
विनायक नामे नारायणा आकरणी आरती चक्रपाणी उभारते पुरले नवक धर्म काळ हाते बस आपहार हाती बस आप गावा युगा सानिध्य जवळे प्रेमत प्रेमारती गोविंदाची उभारती परमानंदा आरती ज्ञानराजा मनोविकला माझा आरती ज्ञानराजा ज्ञान जागी सीता जगा तुमी अवतार पांडुरंग आरती ज्ञानी आरती ज्ञानराजा मनोविकला माझा आरती ज्ञानराजा आपल्या तुझे बोले विश्व ब्रह्माची गेले राम जगावे आई रंगाचा गेले आरती ज्ञानराजा मनोविकला माझा आरती ज्ञानराजा स्वामी सद्गुरु रामा सदिदानंद के पाए दातारी अम्मा राजरी सागरात पाषाण कालिनी हरिजन भवानी अवतरे रत्ने आयुगा रामा स्वामी सद्गुरु रामा सदिदानंद के पाए दातारी अम्मा बिना करने से ब्रह्मा विकास आवे संतांची पंढरीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शिवपार्वती हरारे. हेलो